आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपल्या रोजच्या वापरातली एखादी साधी वस्तू तिच्या डिझाईनमध्ये किती मोठी कल्पकता लपलेली असू शकते? आज आपण अशाच एका साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या हत्याराबद्दल बोलणार आहोत, स्पॅनरबद्दल. खरं तर वरवर पाहिलं तर हा फक्त एक धातूचा तुकडा वाटतो, नाही का? पण याचं डिझाईन म्हणजे इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे. चला तर मग याच्या हुशार डिझाईनच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. आता विचार करा, कारचं इंजिन, आपली सायकल किंवा अगदी ते घरी आणून स्वतः जोडावं लागणारं फर्निचर, या सगळ्या गोष्टींमध्ये एक समान धागा कोणता असेल? तो धागा आहे एक आव्हान, सुटे भाग एकत्र घट्ट बसवण्याचं. आणि याच मूलभूत आव्हानावर मात करण्यासाठी आपल्या आजच्या कथेचा नायक समोर येतो. आणि हा नायक दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे स्पॅनर. त्याची ओळख तशी खूप सोपी आहे. नट आणि बोल्ट घट्ट करण्यासाठी किंवा ढिले करण्यासाठी बनवलेलं एक साधंसं हत्यार. पण या साध्या व्याख्येच्या पलीकडे त्याची खरी ताकद लपलेली आहे. याच साधनाने आपल्या आधुनिक जगाला आकार दिलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण थांबा, हे काही साधे लोखंडाचे तुकडे नाहीत. स्पॅनर बनवण्यासाठी ड्रॉप फॉर्ज्ड हाय टेन्साईल किंवा अलॉय स्टीलसारखे अतिशय मजबूत धातू वापरले जातात. इतकंच नाही तर त्यांना अधिक ताकद देण्यासाठी खास हीट ट्रीटमेंट दिली जाते. आणि म्हणूनच ते प्रचंड दाब सहन करू शकतात आणि अनेक वर्ष किंबहुना पिढ्यानपिढ्या टिकतात. चला आता भेटूया त्या दोन मुख्य शिलेदारांना जी आपल्या टूलबॉक्समध्ये नेहमीच हजर असतात आणि आपली बहुतेक कामं अगदी सहजपणे करतात. हे आहेत रोजच्या कामातले खरे योद्धे, ओपन एंड आणि रिंग स्पॅनर. या दोघांची खासियत त्यांच्या पकडीत म्हणजे त्यांच्या ग्रिपमध्ये आहे. ओपन एंड स्पॅनर म्हणजे वेग आणि सोपेपणा. जिथे नटपर्यंत पोहोचायला काही अडचण नाहीये तिथे तो आपलं काम अगदी झटपट करतो. दुसरीकडे आहे रिंग स्पॅनर. तो नटला पूर्णपणे वेढून टाकतो, ज्यामुळे जबरदस्त पकड मिळते आणि जास्त ताकद लावता येते. म्हणूनच एखादा हट्टी गंजरेला नट काढायचा असेल ना तर हाच सर्वोत्तम पर्याय असतो. पण आता एका नेहमीच्या परिस्थितीचा विचार करूया. समजा नटच्या अगदी बाजूला एखादा अडथळा आहे, म्हणजे बाजूने स्पॅनर घालण्यासाठी जागाच शिल्लक नाहीये. मग काय? अशावेळी आपला वेगवान ओपन एंड स्पॅनर काहीच करू शकत नाही. मग यावर उपाय काय? आणि इथेच रिंग स्पॅनरचं हुशार डिझाईन कामाला येतं. तो नटला बाजूने नाही तर वरून पूर्णपणे कवीत घेतो. त्यामुळे आजूबाजूला कितीही कमी जागा असली तरी काही फरक पडत नाही. तो नटला घट्ट पकडतो आणि आपलं काम चोख बजावतो. याचला म्हणतात डिझाईन. अडचणींवर शोधलेला एक सुंदर उपाय. ठीक आहे, रोजच्या कामाचं तर झालं, पण काही कामं असतात खूपच अवघड, खूपच किचकट. आणि अशा कामांसाठी लागते एक स्पेशलिस्ट स्क्वॉड. हे असे स्पॅनर्स आहेत जे खास आणि अवघड कामांसाठीच बनवले गेले आहेत. या पथकासाठी पहिलं आव्हान, कल्पना करा एखादा नट आहे जो एखाद्या मशीनच्या खूप आत एका खोलगट भागात लपलेला आहे, जिथे आपला हात किंवा नेहमीचा स्पॅनर पोहोचणं शक्य नाही. मग त्या नटपर्यंत पोहोचणार कसं? यावरचा उपाय आहे ट्यूब्युलर बॉक्स स्पॅनर. हा एका पोकळ नळीसारखा दिसतो, ज्याची रचनाच मुळात खोलवर असलेल्या नटपर्यंत पोहोचण्यासाठी केली आहे. इतकंच नाही तर नटच्या पलीकडे जो बोल्टचा भाग आलेला असतो ना, त्यालाही तो आपल्या पोकळीत सामावून घेतो. किती साधं पण किती प्रभावी डिझाईन आहे, नाही का? बरं, आता पुढचं आव्हान. समजा एखादा नट इतका घट्ट बसलाय की त्याला फिरवायला प्रचंड ताकद लावावी लागते, किंवा तो अशा विचित्र ठिकाणी आहे जिथे सरळ स्पॅनर लावणं शक्यच नाहीये. अशा वेळी आपल्याला ताकद आणि लवचिकता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी लागतात. आणि यावरचा एक अष्टपैलू उपाय म्हणजे सॉकेट स्पॅनर. ही एक मॉड्युलर सिस्टम आहे, म्हणजे आपल्या लहानपणीच्या बिल्डिंग ब्लॉक्सच्या खेळासारखं. यात गरजेनुसार वेगवेगळे सॉकेट्स आणि वेगवेगळे हँडल्स जोडून आपण आपलं काम करू शकतो. यामुळे आपल्याला ताकद, पोहोच आणि लवचिकता तीनही गोष्टी मिळतात. आणि आता एक अशी अडचण जी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेल. कामासाठी ज्या एका अचूक मापाचा स्पॅनर हवाय, नेमका तोच आपल्या टूलबॉक्समध्ये सापडत नाही. मग अशा ऐनवेळी काय करणार? इथे मदतीला धावून येतो ॲडजस्टेबल स्पॅनर. नावाप्रमाणेच याचा एक जबडा पुढे मागे सरकवता येतो. त्यामुळे हा एकच स्पॅनर अनेक वेगवेगळ्या आकारांच्या नट्ससाठी वापरता येतो. हा खऱ्या अर्थाने संकटकाळी धावून येणारा एक ऑलराऊंडर आहे.
आत्तापर्यंत आपण षटकोनी म्हणजे 6 कोपरे असलेल्या नट्सबद्दल बोलत होतो. पण प्रत्येक नट काही षटकोनी नसतो, काही गोलाकार असतात आणि त्यात पकडण्यासाठी फक्त 1 किंवा 2 खाचा म्हणजे स्लॉट्स दिलेले असतात. मग त्यांना कसं पकडणार? इथे आपले नेहमीचे सर्व स्पॅनर पूर्णपणे निकामी ठरतात. या विशेष कामासाठी एक विशेष हत्यार लागतं, हुक किंवा सी स्पॅनर. याच्या टोकाला एक खास आकडी असते जी त्या खाचेत अगदी अचूक बसते आणि त्या गोलाकार भागाला सहजपणे फिरवते. हे डिझाईन म्हणजे जणू काही एका विशिष्ट कुलुपाची एकच विशिष्ट किल्ली असल्यासारखं आहे. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? एक अत्यंत महत्त्वाचा धडा. तो म्हणजे प्रत्येक कामासाठी एक योग्य हत्यार असतं. डिझाईनचा खरा उद्देशच हा आहे की प्रत्येक समस्येवर एक विशिष्ट आणि प्रभावी उपाय शोधणं. आणि हो, जाता जाता एक छोटी पण अत्यंत उपयोगी माहिती. स्पॅनरचा आकार कसा ओळखायचा? तर त्याच्यावर एक क्रमांक कोरलेला असतो. तो क्रमांक म्हणजे त्याच्या जबड्यांमधलं अंतर, जे मिलीमीटरमध्ये मोजलेलं असतं. हा छोटासा अंकच योग्य हत्यार निवडण्याची गुरुकिल्ली आहे. या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका वाक्यात आहे. प्रत्येक समस्येसाठी एक अचूकपणे डिझाईन केलेला उपाय अस्तित्वात असतो. स्पॅनरचे हे वेगवेगळे प्रकार म्हणजे या तत्वाचं जिवंत उदाहरणच आहेत. प्रत्येक स्पॅनर एका विशिष्ट समस्येवरचा एक अचूक आणि सुंदर उपाय आहे. तर मग आता सांगा, स्पॅनर म्हणजे फक्त एक धातूचा तुकडा आहे की एका उद्देशाने केलेल्या डिझाईनचा तो एक उत्तम वस्तुपाठ आहे? पुढच्या वेळी जेव्हा आपल्या हातात कोणतंही साधं वाटणारं हत्यार येईल तेव्हा त्यात दडलेल्या कल्पकतेचा आणि त्यामागच्या विचारांचा नक्की आदर वाटेल.